नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. इंग्लिश गप्पाच्या आजच्या आपल्या भागात आपल्या सोबत आहेत इंग्लिश विषयात काम केलेल्या इंग्रजीच्या निवृत्त प्राध्यापिका आणि अक्षरनंदन शाळेच्या संस्थापक, लेखिका, संपादिका अशा विविध भूमिका निभावलेल्या वंदना भागवत. वंदनाताई भागवत या अक्षरनंदन या प्रयोगशील शाळेच्या संस्थापक सदस्य आहेत. 25 वर्ष त्यांनी इंग्रजीचं केलंय. अनेक समूहांना इंग्रजी सोप्या पद्धतीनं कसं शिकवावं याबद्दलची प्रशिक्षण घेतली. इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी किशोर सारख्या मासिकामध्ये त्यांनी मुलांसाठी मालिका लिहिली आणि त्याचबरोबर 2 कथासंग्रह, 1 कादंबरी, नाटक आणि अनेक प्रकारची भाषांतर त्यांनी केलेली आहे. अमर्त्य सेन, सादत हसन मंटो यांच्यासारख्या लेखकांच्या लेखनाचा अनुवादही त्यांनी केलेला आहे. तेव्हा इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा या दोन्हीही अत्यंत सक्षमपणे हाताळल्यामुळं त्यांच्याशी आज मला बोलावंसं वाटतंय. त्या आपल्याशी अमेरिकेतून या कार्यक्रमासाठी बोलत आहेत. नमस्कार वंदना. नमस्कार. मला खूप आनंद झाला बरं का, कारण तुम्ही जे काम करताय शिक्षण गप्पांमधनं ते अतिशय महत्वाचं तर आहेच, पण खूप इंटरेस्टिंग पण आहे. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा, वेगवेगळे प्रयोग करणारे शिक्षक असे तुम्ही समोर आणता आहात, त्यातनं खूप मोठं काम होतंय असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन देता या सगळ्या कामासाठी. मला एक सांगा की इंग्रजीची नेमकी जागा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकता. याचं कारण असं की आपल्याकडे 2 एक्स्ट्रीमवर इंग्लिशकडे बघितलं जातं. एक तर इंग्लिशचा प्रचंड द्वेष करायचा किंवा इंग्रजीशिवाय पर्यायच नाही अशा भाषेमध्ये बोललं जातं. पण तुम्ही एक प्रयोगशील मराठी शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नात होतात आणि त्याचबरोबर मराठीमध्ये खूप लेखन केलंय. महाराष्ट्रातल्या पालकनीती सारख्या मासिकांशी संबंधित होतं. त्यामुळे तुम्ही इंग्रजीच्या त्या तथाकथित प्रभावामध्ये नाहीत. पण आज अमेरिकेमध्ये पण तुम्ही राहताय. त्यामुळे तुम्हाला इंग्लिशची जी जागा आहे ती तुम्ही बरोबर सांगू शकता. तर इंग्रजीचं प्रभुत्व तुम्हाला का गरजेचं वाटतं? तुम्हाला एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की इंग्रजीवरचं प्रभुत्व असं मी म्हणताना थोडी बिचकते. याचं कारण कुठलीही भाषा ही स्टॅटिक नसते, स्थिर नसते. ती डायनॅमिक असते, म्हणजे सारखी बदलत असते. त्यामुळे आपण आत्ता एक प्रकारची बोली काय म्हणतो शिकतो आहोत, पण ती आणखीन पुढे गेलेली असते, प्रवाही असते ना भाषा. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व म्हणण्यापेक्षा सुद्धा मी आता कुठली बोली शिकते आहे किंवा जे इंग्रजी शिकते आहे त्याच्याकडे कसं बघायचं असं मी त्याच्याकडे बघते आहे. खरं सांगायचं झालं ना तर कुठलीही भाषा शिकायला मजाच येते खरं सांगायचं झालं तर. म्हणजे तुम्ही कितीही भाषा शिका. त्या अर्थानं आपण इंग्रजीकडे एक वसाहतवादाचा इतिहास पार्श्वभूमी असल्यामुळे इतक्या मोकळेपणानं बघू शकलेलो नाही आहोत. त्यामुळे आपल्याला तो ताण येतो असं मला वाटतं की इंग्रजी ही कुठल्या तरी एका प्रतिष्ठेशी किंवा कुठल्या तरी दर्जाशी जोडली गेलेली आहे का, प्रभुत्वाशी जोडली गेलेली आहे का, आणि त्यामुळे आपल्याला इंग्रजी न येणं याचा ताण येतो का, याचा आपण नक्कीच विचार करावा. भरपूर भाषा शिकल्या पाहिजेत असं मी म्हणते. याचं कारण असं की आत्ताची नवीन मेंदू संशोधनं जी येत आहेत ना, ती असं सांगतायत की तुम्ही जितक्या जास्त भाषा शिकाल तितकी काय मेंदूची वाढ अधिक चांगली होते. आणि कॅनडामध्ये झालेल्या एका संशोधनानुसार तर अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया सारखे आजार मल्टीलिंग्वल मेंदूला होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे अर्थात ते संशोधन या स्वरूपातच आहे, पण याच्याकडे आपल्याला बघता येतं तसं. मला स्वतःला अनेक भाषा आणि सतत काय एका भाषिक परिवेशात दुसऱ्या भाषिक परिवेशात अशी हिंडत असते मी सारखी. तर तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आपण मोकळे होत जातो. कारण एकच भाषा आपल्याला येत असेल तर आपण फक्त त्याच अर्थांमध्ये अडकतो, पण त्याच भाषेच्या कल्पनांमध्ये अडकतो. पण आपण दुसऱ्या भाषेत गेलो की मग
आपल्या भाषेकडे आपण वेगळ्या प्रकारे बघायला लागतो किंवा संदर्भ वेगळे खुले होतात. मनही मोकळं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं, की एकापेक्षा अनेक भाषा शिकायला पाहिजेत आपण. पण आणखीन तुमच्या एका दुसरी लेखामध्ये गोष्ट तुम्ही जे असं म्हणता इंग्रजीवर प्रभुत्व का असलं पाहिजे, तर मला असं वाटतं, की इंग्रजी ही परकीय भाषा नाहीच आहे. ती आपलीच भाषा आहे खरं तर. तिची स्वतःची अशी भारतीय काय म्हणतात त्याला लहेजा आहे इंग्रजीला आणि तो आपण आपला आपला वाढवावा ना. किती छान. तो एन्गोकी म्हणून एक सुदानी लेखक आहे. तो इतका सुंदर इंग्रजी बोलतो किंवा इथे नेटिव्ह अमेरिकन इतके वेगळं इंग्रजी बोलतात. तर ती आपली आपली भाषा म्हणून आपण वाढवू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती ज्ञानभाषा आहेच. म्हणजे याच्याबद्दल शंकाच नाहीये. प्रॉब्लेम कुठे येतो मी तुम्हाला सांगते. ताण कुठे येतो? आपण त्याला दैनंदिन भाषा करायला जातो. म्हणजे दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे ना आपल्याकडे. वांगी कशी दिली हो? असं आपण काय म्हणतात बाजारात जाऊन विचारतो. ते इंग्रजीत विचारण्याची गरज नाहीये ना, की वांगी कशी किती केवढ्याला दिली वांगी? किंवा काय माहेरी आली वाटतं. तर माहेरी आली वाटतं हे कुठे इंग्रजीत तुम्ही म्हणणार? त्यामुळे दैनंदिन बोलायची भाषा करून आपण त्या भाषेचं फुटकळीकरण करतो आहोत. खरं तर ती ज्ञानभाषा आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा मांडला. तुमच्या एका लेखामध्ये तुम्ही असं म्हटलंय इंग्रजीच्या बद्दलच्या लेखात, की अ, चायनीज किंवा जपानी या भाषा शिकताना आपण अगदी 2 किंवा 3 वर्षाच्या कोर्समध्ये ती भाषा शिकतो. परंतु आपला विद्यार्थी 15 वर्ष पहिलीपासून इंग्रजी शिकणारा 15 वर्ष इंग्रजी शिकत असतो. पण तरी इंग्रजीचा त्याला आत्मविश्वास येत नाही. तर मातृभाषा मराठी असणाऱ्यांना इंग्रजीवर प्रभुत्व शब्द मी थोडा मागे घेतो. हरकत परंतु नाही, हरकत नाही. हं, हरकत नाही. हां. पण चांगलं इंग्रजी बोलता, लिहिता येणं यासाठी तुम्ही जे म्हणालात, तर ते मराठी भाषिकांना ते अवघड का जातं इंग्रजीमध्ये ज्या 4 स्किलवर चांगल्या अर्थानं विकसित होणं. आणि दुसरा एक भाग असा असतो, की अनेक जण सांगतात, की YouTubeवरचे जे व्हिडिओ असतात, की तुम्ही इंग्रजीमध्येच विचार करायला पाहिजे. तुम्ही मराठीमध्ये विचार केला तर भाषांतर करून तुम्हाला इंग्रजी येणार नाही. तर तुम्ही इंग्लिशमध्येच थिंकिंग वाढवलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं? मी जे सांगणार आहे ना ते कदाचित आत्तापर्यंत तुमच्या त्या इंग्रजीच्या गप्पा किंवा इतर बघितलेलं आहे, त्याच्या अगदी विरोधात जाणार आहे. पण मी तुम्हाला असं म्हणेन, की हा माझा 3 वर्ष ज्युनियर कॉलेज आणि 25 वर्ष सीनियर कॉलेज आणि त्याच्यानंतर शाळा आणि पालक आणि काय म्हणतात त्याला व्यावसायिक म्हणजे मी व्यावसायिकांची पण हे घेतलेली आहेत इंग्रजी शिकवण्याचे वर्ग शिक्षण. घेतलेले आहेत. तर हा माझा अनुभव आहे. आणि आता अमेरिकेत किंवा भारतात किंवा अशा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजमधनं पण मी वावरलेली आहे. तर माझा अनुभव आहे. तर तो तुम्ही विचार करून बघावाच सगळ्यांनी असं मला वाटतं. पहिली अगदी साधी गोष्ट अशी आहे, की आपण इंग्रजी शिकण्याचा ताण घेतो लहानपणापासनं. याचं कारण आपण आपलं वैशिष्ट्यच विसरलोय माणूस म्हणून. आपलं वैशिष्ट्य असं आहे, की आपण भाषा घेऊन जन्माला येत नाही. आपण भाषा शिकण्याची क्षमता घेऊन जन्माला येतो. म्हणजे एखादा कुत्रा तुम्ही टिम्बक्टू बेटावर किंवा आफ्रिकेत किंवा जपानमध्ये किंवा आणखीन आर्क्टिकवर वाढवला तरी तो भुंकेलच. पण माणूस जिथे जाईल तिथली भाषा आत्मसात करू शकतो. कारण ती क्षमता आहे मेंदूची त्याच्या. तर ही जर क्षमता आहे त्याची भाषा शिकण्याची, तर ती क्षमता आपण कशी वापरायला पाहिजे, हे आपल्याला कधी काय म्हणतात, हे आधी आपल्याला पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे काय आहे, की मराठी आपण शिकलेलो आहोत आणि छान मराठी येतं आहे. मराठीतलं साहित्य खूप वाचलेलं आहे आणि उत्तम भाषिक पकड आहे. उत्तम रीतीनं आपण एक्सप्रेस करू शकतोय स्वतःला. तर मग ही जी भाषा आपल्याकडे आहे, त्या भाषेच्या क्षमता आपण इंग्रजी शिकण्यासाठी वापरू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे पहिली भाषा जी आपण शिकतो, मातृभाषा म्हणा किंवा फर्स्ट लँग्वेज लर्निंग असं म्हणू. तर फर्स्ट लँग्वेज लर्निंगच्या ज्या ॲक्विजिशनच्या क्षमता आहेत, तर ॲक्विजिशन हे एक म्हणजे काय सहजी शिकणं, आत्मसात करणं. पण लर्निंग ही कॉन्शियस प्रोसेस आहे. त्या लर्निंगकडे तुम्ही ट्रान्सफर करू शकता. आणि ते ट्रान्सफर करण्यासाठी मातृभाषेचा अतिशय चांगला उपयोग होतो. मी बहुतेक वेळा शिकवताना कंपॅरेटिव्ह शिकवते. म्हणजे इंग्रजीत विचार करा, तर तुमच्या भोवती मराठी बोलत असतील,
तुम्ही सतत मराठीच वातावरणात वाढत असाल, तर उत्तम. म्हणजे ते तुमची काय म्हणतात आकलन क्षमता त्यानं सघन होते. पण इंग्रजीत विचार करा म्हणण्यासाठी तुम्हाला भोवताली सतत इंग्रजी लागतं. म्हणजे इंग्रजी बोलणारी माणसं आहेत, तुमचे व्यवहार इंग्रजीतनं होत आहेत सगळे. आणि सतत तुम्ही इंग्रजीच वाचता आहात, लिहिता आहात, तर तो इंग्रजीतनं विचार होऊ शकतो. म्हणजे तुम्हीच घेतलेल्या अच्युत गोडबोलेंच्या मुलाखतीतला तो भाग मला खूप आवडला होता, की ते असं म्हणाले होते, की पूर्वी मी जेव्हा खूप लेक्चर्स घ्यायचो, तेव्हा मी खूप सुंदर इंग्लिशमध्ये घ्यायचो आणि आता मी लेक्चर्स घेणं कमी केलंय, तर आता मला अवघड जातं. तर हे मी पण म्हणेन, की 2006 साली मी निवृत्ती घेतली. 2006 साली मी 6-6 तास लेक्चर्स घ्यायची इंग्लिशमधनं. आता मला जर काय म्हणतात त्याला इंग्लिशमधनं लेक्चर घ्यायचं झालं, तर एक थोडी तयारी करावी लागते. म्हणजे 40 मिनिटं, 50 मिनिटं बोलायचं झालं तर, की आता मी कारण भोवताली खूप मराठी आहे. मी मराठीतनं लिहिते आहे. मी ट्रान्सलेशन्स करते आहे. तर इंग्रजीत शिरायचं झालं, की ते पूर्ण इंग्रजी वातावरण आधी डोक्यात भिनवावं लागतं आणि मग इंग्रजी. तर त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन, की तुम्ही जर मराठी उत्तम येत असेल ना, तर मराठी इंग्रजी शिकण्यासाठी ट्रान्सफर करू शकता. तर ते आपण झालंय काय, की आपण एकभाषिक समाजानं आपल्याला जी पाठ्यपुस्तकं करून दिली आणि आपल्याला ज्या टीचिंग मेथड्स, डायरेक्ट मेथड नावाची टीचिंग मेथड शिकवली. कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, डायरेक्ट मेथड, फंक्शनल इंग्लिश, सिच्युएशनल इंग्लिश हे वेगळे-वेगळे अप्रोचेस ज्यांची भाषा मातृभाषा इंग्रजी आहे अशांनी निर्माण केलेले अप्रोचेस आहेत. आपली मातृभाषा जर नाही, आपण मल्टीलिंग्वल कंट्री आहोत किंवा आपल्याकडे अनेक भाषा वैविध्य आहे, तर त्या भाषा वैविध्याचा उपयोग करून इंग्लिश कसं शिकता येईल? साधं उदाहरण आहे, की मी आता जेव्हा इंग्लिश शिकवत असते तेव्हा कम्युनिकेटिव्ह इंग्लिश शिकवते. आता उदाहरणार्थ बोलायला शिकवतोय आपण. तर मी असं म्हणते, की इंग्लिश मधला जो क्वेश्चन पॅटर्न जो आहे, तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्हाला पोलाइटली बोलायचं झालं, तर तुम्हाला अतिशय छान प्रश्नार्थक बोलता आलं पाहिजे. म्हणजे तर त्याचे अगदी छोट्या शेड्स असतात. कशा? आर यू कमिंग विथ मी? हा एक प्रश्न झाला. हां, यू आर कमिंग विथ मी? आता यू आर कमिंग विथ मी हे स्टेटमेंट आहे. त्याला मी फक्त रायझिंग टोन दिला आणि मी असं म्हटलं, यू आर कमिंग विथ मी आणि आर यू कमिंग विथ मी? हा रेग्युलर क्वेश्चन झाला आणि यू आर कमिंग विथ मी आर्ट यू? क्वेश्चन टॅग झाला. तर आता यू आर कमिंग आर यू कमिंग विथ मी? तू माझ्याबरोबर येतोयस का? यू आर कमिंग विथ मी? तू माझ्याबरोबर येतोयस ना? तर तू येतोयस का आणि तू येतोयस ना? तू माझ्याबरोबर येतोयस हो ना? हा हा जर मराठी टोन सकट आपण त्यांना दिला, तर त्या इंग्रजी काय म्हणतात त्याला वाक्यरचनेतली मजा कळू शकते, की माझ्याबरोबर येतोयस का? ओपन क्वेश्चन झाला. माझ्याबरोबर येतोयस ना? सजेशन झालं. म्हणजे मी तुला सुचवतेय, की तू माझ्याबरोबर येतोयस ना? आणि तू माझ्याबरोबर येतोयस हो ना? ते थोडंसं दरडावणं झालं, की हो, तू माझ्याबरोबर येतोयस हो ना? तर हे मराठीतनं जेव्हा मी समजावून सांगते मुलांना, तेव्हा मुलांना ते खूप छान पटकन कळतं आणि मग ते डोक्यात बसतं. तर तसा एक मला असं वाटतं, की मेथड्स आपण डिव्हाईस केल्या पाहिजेत. आपण न्यूनगंड देत राहतो. आपली शिक्षण व्यवस्था मुलांना फक्त न्यूनगंड देत राहते आणि ते इंग्रजीच्या न्यूनगंडाचं एकमेव कारण आहे असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही जो न्यूनगंडाचा उल्लेख केला, तर जास्त न्यूनगंड मला ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये इंग्रजी बोलण्याबाबतचा वाटतं. याचं कारण असं की आपल्या शिक्षण व्यवस्थेत त्याला पुरेसा अवकाश दिलेला नाही इंग्रजीच्या बद्दलचा. तर आणि मग त्याचं दुसरं टोक इंग्लिश फाडफाड अशा पद्धतीचे मग फाडफाड इंग्लिश बोलण्यासाठीचे वेगवेगळे विद्यार्थी करत राहतात. त्याच्यातून एक बाजार तयार झालेला आहे इंग्लिश बोलण्याच्या हो. क्लासेसचा. तर इंग्रजी बोलण्याचा जो आत्मविश्वास यावा, यासाठी नेमकं काय करायला हवं किंवा त्यासाठी तुम्ही काय सुचवाल? हो, मला हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो आणि माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा येतात विद्यार्थी तेव्हा असंच म्हणतात, की आम्हाला 3 महिन्यात फाडफाड बोलता येईल का इंग्रजी? तर म्हणजे बोलण्याचा एक न्यूनगंड नक्कीच असतो. पण हा प्रश्न जरा आपण शांतपणे बघूयात आणि तुम्ही हा प्रश्न मला विचारला त्याच्याबद्दल खूप आभारी आहे मी तुमची. म्हणजे खरोखर महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तुम्ही पहिल्यांदा मला असं सांगा, की जेव्हा आपण फ्लुएन्सी हवी किंवा फाडफाड बोलता हवं असं म्हणतो, तेव्हा औपचारिक बोलणं म्हणता आहात तुम्ही का अनौपचारिक बोलणं म्हणता आहात?
तरुण मुलांची गरज जास्त औपचारिकच असते. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीला जावं लागेल, तिथे मुलाखती इंग्रजीत द्यावी लागेल, असं त्यांच्या मनामध्ये असतं. हां, म्हणजे आता तुम्ही आणि मी गप्पा मारतो आहोत, तेव्हा इंग्लिशमध्ये गप्पा व्हाव्यात आणि तिथे गप्पा मारता याव्यात, अ, हे ही नकोय ना गरज आपल्याला? हां. तर मग मी औपचारिक. मु हां. तर मग मी मुलांना असं म्हणेन, की पहिल्यांदा अनौपचारिक आणि औपचारिक असे 2 आपण वेगळे फरक करूयात. आपण जनरल गप्पा, हवा-पाण्याच्या गप्पा मारायला म्हणून इंग्रजी आलं पाहिजे असं बघत नाही आहोत. तर मग आपल्याला कशासाठी इंग्रजी हवंय? तर प्रेझेंटेशन करायचंय, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करायचं आहे. एखादा संशोधनाची मांडणी करायची आहे. एखादा मेलला उत्तर पाठवायचं आहे आलेल्या किंवा अशा पद्धतीच्या काही औपचारिक सिच्युएशन्समध्ये आपल्याला बोलायचं आहे. मग आता तुम्ही असं मला सांगा, की एखादं प्रेझेंटेशन करायचं आहे किंवा पेपर सादर करायचा आहे किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करायचं आहे किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घ्यायचा आहे. तर तिथे एक्झॅक्टली काय लागतं? अच्छा. तिथे एक विचार करायची क्षमता, त्यानंतर चांगला संवादावरची पकड ही जास्त गरजेची. हां, म्हणजे मला असं वाटतं, की तिथे मुळात तुम्हाला विषयाचं आकलन लागतं पुरेसं. हं. तुम्हाला त्या विषयाबद्दल अत्यंत स्पष्टता लागते आणि काय मांडायचं आहे याच्यासाठीचं त्या विषयाचा अवाका तुमच्याकडे असायला लागतो. तर तो जर नसेल ना, तर तो तुम्हाला मांडणी नाहीच करता येणार आहे. त्यामुळे मुळात तुमच्या विषयाचा आवाका येण्यासाठी तुम्हाला प्रचंड प्रमाणावर वाचन करावं लागतं. म्हणजे माझ्यासाठी वाचन हे सेंट्रल स्किल आहे आपल्या सेकंड लँग्वेज लर्निंग मधलं. आणि मला असं वाटतं, की सगळ्यांनी तुमच्याकडच्या इंग्रजी गप्पा मारणाऱ्यांनी सगळ्यांनी हेच सांगितलंय, की खूप वाचलं आम्ही, खूप वाचलं. तर हो, खरंच आहे. म्हणजे मी स्वतः सुद्धा मराठी माध्यमात शिकलेली आहे पूर्णपणे आणि प्रचंड वाचन केलं, कारण आम्हाला इंग्लिश विदाऊट टेक्स्ट असं SYBA ला 200 मार्काचं होतं. तर विदाऊट टेक्स्ट असल्यामुळे वाचू तेवढी टेक्स्ट. तर त्यामुळे सगळ्यात जास्त वाचन मला मी माझं तेव्हा झालेलं आहे. तर खूप वाचावं लागतं, विषय समजून घ्यावा लागतो आणि मग त्याच्यासाठीची जी व्होकॅब्युलरी असते ना, म्हणजे टेक्निकल व्होकॅब्युलरी, म्हणजे मी कॉम्प्युटरमध्ये करणार आहे किंवा मी फिजिक्समध्ये करणार आहे किंवा मी इंग्लिश लिटरेचरमध्ये करणार आहे. तर त्याची एक व्होकॅब्युलरी असते, रेजिस्टर म्हणतो आपण त्याला. खास भाषा असते, परिभाषा असते. त्या परिभाषेवर तुमची पकड लागते आणि अ, काय म्हणतात त्याला, त्याचे महत्वाचे म्हणजे काय आर्ग्युमेंटची जी क्लॅरिटी लागते, की आपण काय आर्ग्युमेंट मांडणार आहोत. तर त्या क्लॅरिटीचं आर्ग्युमेंट आपल्याकडे तयार पाहिजे. म्हणजे तुम्हाला मेथडच पाहिजे असेल तर पहिल्यांदा पाहिजे तर ते शब्द लिहून ठेवा. मग कागदावर कुठले आर्ग्युमेंट, त्याच्यासाठी पॉवर पॉइंटचा उपयोग होतो पहा. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही मुद्दे मांडलेत, की ते विस्तारानं तुम्हाला मांडता येतात. पण हे नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे, की तुमचा अभ्यास नसेल पुरेसा, तर तुम्हाला बोलता येणारच नाहीये. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे पहा, की मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला समजा एखाद्या विषयाची मांडणी करायला सांगितली, तर किती जण कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासानं आणि नेमकी मांडणी करू शकतात? बरोबर. फार थोडे जण करू शकतात. किंवा वक्तृत्व, आपण वक्ता सहस्रेषु असं पण म्हणतो. वक्ता हा अ, दुर्मिळच गोष्ट आहे, कारण त्या वक्त्याला अभ्यास लागतो, भाषेवर पकड लागते आणि हं. स्पष्टता लागते. आपल्याला काय सांगायचं याची स्पष्टता लागते. त्यामुळे बोलणं हे जे कौशल्य आहे ना, हे कौशल्य अवघड आहे. म्हणजे मी त्याच्याकडे तुम्हाला काय म्हणतात त्याला नंतर कदाचित हे आणलं असतं. पण आत्ता तुम्ही विचारताय आणि तुम्हीच असं म्हणताय, की दैनंदिन बोलणं नाही तर औपचारिक परिस्थितीतलं बोलणं आपल्याला हवं आहे. असेल तर मी तुम्हाला असं म्हणेन, की मातृभाषा शिकताना आपण पहिल्यांदा ऐकणं, मग बोलणं, मग वाचणं आणि मग लिहिणं अशा क्रमाने कौशल्य वापरतो. दुसरी भाषा जेव्हा शिकतो, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा आकलन वाढवायचं असतं. त्यामुळे वाचन आणि लिसनिंग, रीडिंग आणि लिसनिंग ही माझ्या दृष्टीने त्याच्यातली प्रायमरी कौशल्य आहेत. बरोबर. आणि रायटिंग आणि स्पीकिंग ही ॲडव्हान्स्ड कौशल्य आहेत, औपचारिक पद्धतीमध्ये. आणि बरोबर. ह्या ॲडव्हान्स्ड कौशल्यांना जर तुमच्याकडे लिसनिंग आणि रीडिंग नसेल, तर तुम्हाला रायटिंग आणि स्पीकिंग करता येणार नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला हल्ली प्रचंड प्रमाणावर इंटरनेटवर मटेरियल उपलब्ध आहे.
म्हणजे तुम्ही खूप लेक्चर्स ऐका. स्टँडअप कॉमेडीज किती आता इंग्रजीमधल्या छान याच्यावर आहेत, युट्यूबवर आहेत. खूप लेक्चर्स आहेत. म्हणजे अगदी हार्वर्ड, प्रिन्स्टन पासूनची लेक्चर्स ते अगदी छोट्या-छोट्या शालेय याच्यासाठी सुद्धा तयार केलेले कार्यक्रम युट्यूबवर फार सुंदर आहेत इंग्लिशमधनं. तर ते आकलन वाढवणं. बरं त्याच्यात पुन्हा आणखीन इंटरेस्टिंग त्यांनी प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा असं केलेलं आहे पहा. गोष्टी ऐकल्यात तुम्ही, तर कर्सर फिरत असतो वाक्यांवरनं. खाली वाक्य येत असतात आणि कर्सर फिरत असतो. त्यामुळे तुम्ही वाचता ऐकता. बरोबर. तर हे म्हणजे वाचता ऐकण्याचं जे काय म्हणतात अतिशय सुंदर रिसोर्स आपल्याकडे आहे ना, त्याच्यातनं पहिल्यांदा तुमचं आकलन वाढलं, तरच तुम्हाला लेखन आणि बोलता येणार आहे, नाहीतर तुम्हाला नाही येणार आहे. त्यामुळे वाचन बरोबर. आणि ऐकणं हे तुम्ही केलं पाहिजे. या सगळ्या बोलण्यामध्ये, वाचण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये आमची समस्या शब्द संपत्तीची असते, व्होकॅब्युलरी. तर या शब्द संपत्तीचं काय करायचं? म्हणजे बऱ्याचदा काय असतं की इन्स्टंट व्होकॅब्युलरी नसते. म्हणजे असं की मला समजा एक 2000 शब्द माहिती आहेत, पण प्रत्यक्ष बोलताना तो शब्द मला त्यावेळी आठवत नाही आणि त्यामुळे मग आत्मविश्वास जातो. तर ही इन्स्टंट मेमरी काय असते नेमकी? म्हणजे आपली जशी मराठीमध्ये आता मी तुमच्याशी बोलताना मला पाठ नाही करावं लागेल तुमच्याशी बोलताना. ते शब्द पटपट येतात. तसे इंग्रजीमध्ये बोलताना पटपट शब्द येण्यासाठी किंवा आपली शब्दसंपत्तीच मुळात वाढण्यासाठी मग विशिष्ट काही शब्द पाठ केले पाहिजेत का? किंवा लोक म्हणतात की डिक्शनरी वापरा. पण आपण समजा पेपर वाचताना डिक्शनरीचा तो शब्द शोधला, तर तो जर परत वापरात आला नाही, तो लक्षात राहत नाही, असंही होतं. मग शब्द लक्षात ठेवण्याची पद्धत कोणती? अ, माझं स्वतःच असं म्हणणं आहे, की नुसते शब्द पाठ करून उपयोग नाही होत. म्हणजे आता जी-आर-ई खूप जण देतात पहा. हो. जी-आर-ईचा शब्दांचा स्कोर म्हणजे 1000 शब्द जी-आर-ईसाठी पाठ केले असं ते म्हणतात. पण प्लेसमेंट एसे लिहिता येत नाही. हां. तर प्लेसमेंट एसे लिहिताना अतिशय तो बालिश असतो. पण शब्द मात्र हे एवढे मोठे अवघड पाठ केलेले असतात. याचा अर्थ काय आहे, की अ, शब्द हा संदर्भातच कळतो. संदर्भाच्या बाहेर शब्द नुसता शब्दार्थ पाठ करून कळत नाही. कारण शब्दाला सामाजिक, सांस्कृतिक अनेक संदर्भ असतात ना शब्दाला. इतिहास असतो शब्दाला. त्यामुळे शब्द असा ह्याच्या बाहेर नाही करायचा पाठ. शब्द संदर्भातच करायचा. त्यामुळे एका बाजूला काय म्हणतात प्रचंड वाचन करायचं. पण त्याचबरोबर जे नवीन शब्द येतात ना, तो नवीन शब्द त्या परिच्छेदात कसा आलेला आहे किंवा तो वाक्यात कसा 2-4 वाक्यात कसा आलाय, म्हणजे कुठल्या संदर्भात आलेला आहे. हे बघितल्याशिवाय तो शब्द लक्षात राहत नाही. त्यामुळे तो संदर्भ बघत वाचन करायचं हे सगळ्यात महत्वाचं. आता साधी-साधी टेक्निक्स मी सांगू शकते हां, म्हणजे हे आकलन वाढवण्याच्या दृष्टीने. अ, मला असं वाटतं की एकतर तौलनिक दृष्टी खूप इथे उपयोगी पडते. म्हणजे हा शब्द इंग्रजीत आहे. मराठीत काय-काय असू शकतात बरं याला शब्द? हां आणि त्याच्याच बरोबर सिनोनिम्स, अँटोनिम्सची डिक्शनरी खूप उपयोगी पडते. समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांच्या छटा काय-काय असतात ते. तर त्या तुम्हाला याच्यावर अ, अ, काय म्हणतात त्याला कॉम्प्युटरवर बऱ्यापैकी उपलब्ध आहेत हे रिसोर्सेस. म्हणजे dictionary.comला तुम्ही गेलात आणि थिसॉरसमध्ये गेलात, तर खूप एका शब्दाला प्रतिशब्द खूप तिथे आलेले असतात. मग मजा कशी येते जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह करता तेव्हा मजा कशी येते, की आता प्रेम हा शब्द घ्या. हां. प्रेम या शब्दाला आपण जर मराठीत प्रतिशब्द शोधले किंवा समानार्थी शब्द शोधले, तर प्रेम आहे, प्रीती आहे, अनुराग आहे, मैत्री आहे, आस्था आहे, वात्सल्य आहे, माया, ममता, प्रणय कितीतरी आहेत. मग आता ह्याला आपण इंग्रजी कुठले शोधायचे? असा विचार केला ना, तर मग आपल्याला या शेड्सची आपण तुलना करतो, की हां. मग लव्ह म्हणायचं, का अफेक्शन म्हणायचं, का टेंडरनेस म्हणायचं, का अमिकेबिलिटी म्हणायचं, का इन्फॅच्युएशन म्हणायचं, का क्रश म्हणायचं, का रेलिश म्हणायचं, का डिव्होशन म्हणायचं, असा खजिना उलगडतो. मग आपल्या असं लक्षात येतं, की अरे वात्सल्य हा शब्द, ममता हा शब्द मराठीत आहे, त्याला इंग्रजीत शब्दच नाहीये. गांधी असं म्हणतात, की पुरुषामध्ये वात्सल्य भाव आला पाहिजे. हे ट्रान्सलेट मला इंग्रजी करता दमछाक झालेली होती अक्षरशः. 4 दिवस मी बरोबर. प्रश्न म्हणजे विचार करत होते, की पुरुषामध्ये वात्सल्य भाव म्हणजे आपण पुरुषाला काय म्हणतात त्याला वात्सल्य भाव नसतोच. म्हणजे वात्सल्य भाव हा फक्त बाईचाच असतो. असं काही केलेलं आहे का? तर तसं नाही खरं. किती प्रेमळ बाबा असतात. अनेक तर आपण नाकारलंय का पुरुषाला वात्सल्य?
मग साने गुरुजी किती प्रेमळ होते आणि हो. हे याचं करायचं काय म्हणजे हा संपूर्ण कल्चरल पट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तो कंपॅरेटिव्ह इंग्रजी आणि मराठी व्हायला लागलं आणि मग तो शब्द कळला. पुढचं आणखीन एखादं टेक्निक मी तुम्हाला असं सांगू शकते, की इंग्रजी भाषेतली काही इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स असतात ना, ती खास लिहून ठेवायची आणि ते काय बरं आहे मग त्याला कसं बघता येईल मराठीत म्हणजे आता केक वॉक, इट वॉज अ केक वॉक. आता केक आपल्याला प्रसिद्ध माहिती असतो, केक वॉक हा अगदी खास इंग्रजी एक्सप्रेशन आहे किंवा वन्स इन अ ब्लू मून. तर वन्स इन अ ब्लू मून साठी 6 माशी असं आपण मराठीत पण म्हणून टाकू पटकन. तर असं एक कंपॅरेटिव्ह करता येतं किंवा म्हणींचा खेळ करता येतो. इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स बरोबर म्हणी आणि वाक्प्रचार असं जर आपण घेतलं तर त्याची मजा येते खूप, की मराठीत जशीच्या तशी म्हण नसेल, पण खरोखर किती वैश्विक आहे म्हणजे विचार करण्याची पद्धत. म्हणजे काय वन बर्ड इन अ हँड इज वर्थ टू इन द बुश असं आपण म्हणतो आणि हातचं सोडून पळत्याच्या पाठी असं मराठीत म्हणतो. तर ही तुलना कशी मजा येते. मग त्या म्हणींवर एक एक म्हण घ्यायची आणि त्याच्याभोवती गोष्ट रचायची. ती पण मजा येते. अ, आवडलेला भाग लिहून ठेवायचा भाषेचा आणि आवडलेली एक्सप्रेशन्स लिहून ठेवायची ती बाजूला. शब्द लिहिण्यापेक्षा एक्सप्रेशन जर तुम्ही लिहिलीत ना, की हे वाक्य मला खूप आवडलंय. किती छान म्हटलंय, हरारे किती छान म्हणतोय हे. तर अशा पद्धतीने एक्सप्रेशन्स लिहून ठेवली तर मग आपण जे काय म्हणतात त्याला इंग्रजीत शिरणं असं जे म्हणतो ना, ते करता येतं, असं मला वाटतं. अच्छा. खूप छान सांगितलं तुम्ही. मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, की तुम्ही किशोर मासिकामध्ये एक मालिका चालवली इंग्रजीच्या बद्दल मुलांसाठी आणि अक्षरनंदन सारख्या एका मराठी शाळेचे संस्थापक सदस्य तुम्ही आहात. तर ज्या पालकांची मुलं मराठी शाळेमध्ये शिकतात, त्या पालकांवर नेहमी एक तणाव असा असतो, की आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत घातलंय, परंतु या मुलांचं इंग्रजी चांगलं होईल का? किंवा या मुलांना चांगलं इंग्रजी जमेल का? असं त्यांना सातत्यानं वाटत असतं. तर 1ली ते 7वी पर्यंत ज्यांची मुलं शाळेमध्ये शिकतात, मराठी शाळेमध्ये, तर त्यांनी शाळेमध्ये मुलं जाताना आपल्या मुलांच्या इंग्रजी शिक्षणासाठी पॅरलल प्रयत्न काय करावेत? म्हणजे आता इंटरनेट उपलब्ध आहे किंवा काही पुस्तके विकत घेण्याची त्यांची क्षमता असते. तर अशा पालकांनी आपल्या मुलांचं इंग्रजी चांगलं व्हावं यासाठी घरी राहून ते काय करू शकतात? एकभाषिक समूहानं तयार केलेल्या मेथड्सकडे जाण्यापेक्षा ग्रुप मेथड्सवर खूप विश्वास आहे. म्हणजे मुलांना एकट्यानं उभं राहून बोलायचा खूप ताण येतो पहा आणि संकोच वाटतो, न्यूनगंड असतो. त्याच्यापेक्षा काय करा, की तुम्ही कथा वाचन घ्या. म्हणजे किती ओ. हेनरीच्या कथा आहेत, आर. के. नारायण यांच्या कथा आहेत. नंतर आपला रस्किन बॉन्डच्या कथा आहेत. तर कथा समोर ठेवा आणि वर्गासमोर वाचन घ्या ना किंवा पालकांसमोर वाढदिवसाला इंग्रजी कथांचं वाचन असा कार्यक्रम करा. कविता वाचन करा, कविता पाठांतर करा. बोलता येणार नाही कारण ऐनवेळी शब्द सुचत नाही तसं तुम्ही म्हणता. पण लहानपणी खूप कविता पाठ असतील ना इंग्रजी आणि मराठी दोन्ही पण, तर ती आपोआप काय म्हणतात त्याला भाषिक समृद्धी मेंदूमध्ये अशी खूप छान तयारच होते. तर कविता पाठांतर आणि कविता वाचन हा एक त्याच्यातला भाग असू शकतो. एकमेकांच्या मुलाखती घ्या. नाट्य वाचन करा, छोटी-छोटी नाटुकली सादर करा, स्किट सादर करा. मग तिथे तुम्ही बिनधास्त मराठीतनं बोला, हिंदीतनं बोला, इंग्लिशमधनं बोला. भीड चेपण्यासाठी फक्त इंग्रजीतनंच बोललं पाहिजे, असं अजिबात तुम्ही त्यांना हे करू आपल्याला शक्यतो इंग्रजीमधनं करायचं सादर आणि हे काय स्क्रिप्ट आहे. पण ऐनवेळी तुम्हाला समजा एखादा मराठी शब्द तिथे घातला गेला, हरकत नाही, पुढे चला, पण ते नाटक सादर करा. तर ग्रुपमध्ये असल्याचा एक काय म्हणतात त्याला धीर येतो किंवा एकमेकांच्या मुलाखती घ्या वर्गामध्ये किंवा छोटीशी मोबाईलवर एक एक काय म्हणतात 3 मिनिटाची फिल्म करा आणि त्याला इंग्रजी कॉमेंट्री द्या. खूप गोष्टी करता येतात. पण साधारणपणे ग्रुपमध्ये जर केलं ना, तर मुलांची भीड चेपते आणि मुलं जास्त काय म्हणतात त्याला बोलकी होतात. मग ती हळू-हळू इंग्रजीकडे खुलेपणानं जातात. याला जोडून असं विचारतो, की लहान मुलांच्या हातात इंग्रजीची सुरुवातीला कोणती पुस्तकं द्यावीत? म्हणजे समजा एक 4थी ते 7वी चा वयोगट जर आपण डोळ्यापुढे ठेवला, तर या वयात मुलं वाचत असतात.
तर इंग्रजीची गोडी लागावी यासाठी कोणती पुस्तकं द्यावीत लहान मुलांना? हल्ली बाजारात खूप मटेरियल आहे हो. म्हणजे असं काय 4थी ते 7वी हा जो वयोगट म्हणता ना, तर छोट्या-छोट्या चित्रमाला पूर्वी मिळायच्या ना चित्रमालिका. म्हणजे चित्र असतं हो. आणि खाली गोष्ट असते. तशातनं सुरुवात करता येते आणि नंतर हां. खूप, खूप, खूप गोष्टी आहेत. म्हणजे आणि शेवटी तुम्ही मुलांना किती वेळ देऊ शकताय ह्याच्यावरही मुलाचं किती कुठलं पुस्तक म्हणजे आर.के. नारायण वाचणारा मुलगा अ, काय 8वीतही असू शकतो आणि 4थीतही असू शकतो. पालकांनी किती इंग्रजी त्याला वाचून दाखवलेलं आहे, किती गोष्टी वाचून दाखवलेल्या आहेत, याच्यावर ते अवलंबून राहतं. हं. त्यामुळे खूपच म्हणजे आणि मी सगळ्यात तुम्हाला म्हणते आता 4थी ते 4थी, 5वी, 6वीच्या टप्प्यावर YouTubeवर अतिशय सुंदर गोष्टी कथाकथनांचे व्हिडिओज आहेत. हां, खूप हां. सुंदर व्हिडिओज आहेत. म्हणजे बरोबर. फार्मर प्रिन्सेस आहे किंवा द गर्ल हू हेटेड रीडिंग अशा टाइपच्या छोट्या-छोट्या 6 मिनिटं, 5 मिनिटं अशा गोष्टी आहेत. इलस्ट्रेटेड आहेत आणि मी म्हटलं तसं ती खाली गोष्ट येते आणि त्याच्यावरनं कर्सर फिरत असतो. त्यामुळे तुम्ही हं, आपोआप तुमची नजर ती वाचत जाते. तर हं, हं. त्या गोष्टी पण छान आहेत. तुम्ही त्या वाचून दाखवू शकता आणि चिक्कार म्हणजे म्हणजे आता बाजारपेठ भरून गेली आहे पुस्तकांनी. त्यामुळे तुम्ही कुठेही जा, अतिशय अट्रॅक्टिव्ह तुम्हाला गोष्टी ची पुस्तकं आणि साठे मिळू शकतात. बरोबर. अ, पण मी म्हणते तर तसं लिसनिंग आणि रीडिंग ह्या 2 हां. गोष्टींकडे लक्ष द्या. फाड-फाड बोलता आलं पाहिजे. तुम्ही 4थीच्या टप्प्यावर बोलता आलं पाहिजे. 4थी ते 7वीच्या टप्प्यावर बोलता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दैनंदिन बोलण्यासाठीच मुलांना प्रवृत्त करता आहात ना. बरोबर. गरज नाही त्याची. हा ताण घ्यायचीच गरज नाहीये. खूप मराठी समृद्ध करू दे. 4थीच्या टप्प्यावर मुलं जर काय म्हणतात व्यंकटेश माडगुळकर वाचतायत किंवा साने गुरुजी वाचतायत, तर ती केवढी भाषिक समृद्धी झाली 4थी, 5वी, 6वीच्या टप्प्यावर. हं. 7वी, 8वीच्या टप्प्यावर, 9वीच्या टप्प्यावर आमच्याकडे मुलं दलित साहित्य वाचतात 9वीच्या टप्प्यावर समजा. तर तिथपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला भाषा तयार करावी लागते आधी मराठी. मग तुम्ही इंग्रजीकडे जा. हं, हं. तर वंदनाताई तुम्ही आम्हाला आज खूप मोठ्या कॉम्प्लेक्स मधून बाहेर काढायला मदत केली, की बऱ्याचदा फाडफाड इंग्रजी बोलायचं याच्याबद्दलच्या ज्या काही समजुती असतात, त्यातल्या बऱ्याचशा अंधश्रद्धा तुम्ही आज दूर केल्या, की लिसनिंग आणि रीडिंग हे 2 स्किल जर तुम्ही डेव्हलप केले, तरच तुमची इंग्रजी बोलणं सुधारू शकतं. आणि तुम्ही जे बायफर्गेशन केलं, की इंग्लिश बोलण्याची गरज तुमची नेमकी कुठे आहे? म्हणजे आपल्याला इंग्रजी शिकायचं किंवा इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं म्हणजे आपल्याला पूर्ण जणू उद्यापासून अमेरिकेतच राहायचंय अशा पद्धतीने आपण इंग्रजी शिकायला सुरुवात करतो. तर तसं न करता आपल्याला कुठल्या भागासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाची इंग्रजी आवश्यक आहे हे आपण अगोदर ठरवणं आणि त्या भागासाठी प्रयत्न करणं हा मला खूप महत्वाचा मुद्दा तुमच्या बोलण्यातला जाणवला. आणि हे करताना आपण मराठी हा त्याच्यातला अडथळा आहे इंग्रजी शिकण्यातला, हे जे आपल्यावर बिंबवलं जातं तसं न करता आकलन उंचावणं आणि मराठी चांगलं वाचन असेल, समज असेल, तर तुम्ही दुसरी भाषा अधिक चांगली शिकू शकता. तर एक चांगला आत्मविश्वास द्यायचं काम तुमच्या या मुलाखतीनं आज केलं असं मला वाटतं. तुम्ही आज सिएटल मधून आज आमच्याशी बोलताय आणि त्यामुळं तिथली जमीन आणि इकडची जमीन अमेरिकेतली आणि भारतातली दोन्ही तुम्हाला चांगली माहीत असल्यामुळं तुमच्या बोलण्यामध्ये असं पुस्तकीपणा नाही येत. जास्त एक रिलेट ती मुलाखत आम्ही जास्त करू शकलो असं मला वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. जाता-जाता फक्त मी एकच सांगते, की हां. अ, अ, अमेरिकेत राहताना असं लक्षात येतं, की भारतीयांचं इंग्लिश एक्सलंट असतं. सर्वात चांगलं इंग्लिश भारतीयांचं असतं. बहुतेक भारतीय मराठी माध्यमातून शिकलेले असले तरी सुद्धा उत्तम असतं. हां. युरोपमध्ये वावरताना असा माझ्या मुलाला तोच अनुभव येतोय, की उत्तम असतं इंग्लिश. प्रश्न फक्त कुठे येतो, की हं. फ्रेंच लोकं, जर्मन लोकं अत्यंत आत्मविश्वासपूर्ण वावरू शकतात आणि आपला हां. आत्मविश्वास कमी पडतो. त्यांचं हां. इंग्लिश चांगलं नसेल, पण त्यांच्याकडे ज्ञान इतकं भक्कम असतं, की त्यांना इंग्लिश चांगलं नसल्याचा न्यूनगंडच नसतो. आपण इंग्लिश चांगलं असतं, पण ज्ञान जर आपल्याकडे नसेल, तर तो कॉन्फिडन्स असणार नाहीये, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की आपण ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीकडे कसं बघू आणि ज्ञानसंपादनासाठी आणि मुख्य म्हणजे अत्यंत क्रिएटिव्हली भाषा वापरण्यासाठी. काही हं. भाषा म्हणजे पडू देत मराठीचा प्रभाव, काही हरकत नाहीये. पण क्रिएटिव्हली कशी वापरतोय आपण? अरुंधती रॉय ज्या पद्धतीनं भाषा वापरते.
तिचं इंग्रजी अफाट आहे. म्हणजे गॉड ऑफ स्मॉल थिंग्स तुम्ही वाचलं तर ज्या पद्धतीनं तिनं शब्द तयार केलेले आहेत, इतके सुंदर आहेत, मजा येते ती वाचताना. तर अशा अच्छा. प्रकारे आपण मोकळेपणानं आणि प्रेमानं भाषेला भिडलं पाहिजे. भीतीनं आणि न्यूनगंडातनं नाही भिडलं पाहिजे. मजा येते भाषा शिकताना असं म्हणून गेलं पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. चालेल. आभारी धन्यवाद. आहे. थँक्यू.